आपले पर्यावरण. पर्यावरणाचे महत्त्व. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते आणि या संपूर्ण परिसंस्थेचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला शुद्ध हवा, पाणी, अन्नधान्य आणि निवारा हे सर्व पर्यावरणामुळेच मिळते. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत आहेत, ज्यामुळे हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा संपूर्ण निसर्ग, ज्यामध्ये सजीव आणि निर्जीव घटक समाविष्ट असतात. यात नद्या, समुद्र, डोंगर, जंगल, प्राणी, वनस्पती, हवा आणि माती यांचा समावेश होतो. याशिवाय मानवी क्रियाकलापांमधून निर्माण झालेले घटकही पर्यावरणाचा एक भाग असतात. पर्यावरणाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. 1. नैसर्गिक पर्यावरण हे निसर्गाने स्वतः निर्माण केले आहे आणि यात हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन, पर्वत, नद्या, समुद्र, जंगल, प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. या घटकांचे संतुलन टिकून राहिल्यास पृथ्वीवरील जीवन शक्य होते. 2. मानवनिर्मित पर्यावरण हे मानवी हस्तक्षेपाने तयार झाले आहे, जसे की गगनचुंबी इमारती, रस्ते, पूल, वाहनं, कारखाने, शेती वगैरे. यामुळे मानवी जीवन सुलभ झाले असले तरी त्याचा निसर्गावर विपरीत परिणाम होत आहे. पर्यावरणाचे घटक. 1. जीवनाची मूलभूत गरज भागवते. पर्यावरणामुळे आपल्याला शुद्ध हवा, पाणी, अन्नधान्य आणि निवारा मिळतो. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून प्राणवायू उत्सर्जित करतात, जो आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. जमिनीतील पोषक तत्वांमुळे शेती संभवते आणि आपल्याला अन्नधान्याची उपलब्धता होते. 2. हवामान नियंत्रण व संतुलन राखते. पर्यावरणामुळे पृथ्वीवरील हवामानाचे संतुलन राखले जाते. वने पावसाचे प्रमाण नियंत्रित करतात, समुद्र हवामानावर परिणाम करतात आणि हवेमधील प्रदूषक घटक झाडे शोषून घेतात. जर हे नैसर्गिक घटक नष्ट झाले, तर पृथ्वीवरील तापमानात अनिश्चित वाढ होईल आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढेल. 3. जैवविविधतेचे संरक्षण करते. विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांच्यामुळे परिसंस्था टिकून राहते. जैवविविधता नष्ट झाल्यास अन्नसाखळी विस्कळीत होईल आणि त्यामुळे संपूर्ण पर्यावरणीय संतुलन धोक्यात येईल. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे जैवविविधता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 4. नैसर्गिक संसाधनांचा प्रमुख स्रोत. पर्यावरण आपल्याला जीवनासाठी आवश्यक नैसर्गिक संसाधने पुरवते. पाणी, लाकूड, खनिजे, इंधन, अन्नधान्य आणि औषधी वनस्पती यांसारख्या संसाधनांवर संपूर्ण मानवी जीवन अवलंबून आहे. जर आपण त्यांचा संतुलित वापर केला नाही, तर भविष्यात त्यांचा तुटवडा जाणवू शकतो. 5. आर्थिक आणि सामाजिक विकासास मदत करते. शेती, मासेमारी, पर्यटन, औद्योगिक उत्पादन आणि इतर अनेक क्षेत्रे पर्यावरणावर अवलंबून आहेत. जर पर्यावरणाचे नुकसान झाले, तर अनेक उद्योग बंद पडतील आणि रोजगाराच्या संधी कमी होतील. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. 6. मानसिक व शारीरिक आरोग्यास मदत करते. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवळ असलेले परिसर तणाव कमी करण्यात मदत करतात. नैसर्गिक वातावरण माणसाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. प्रदूषित वातावरणामुळे अनेक आजार उद्भवू शकतात, जसे की दमा, त्वचेचे विकार आणि हृदयविकार. पर्यावरण धोक्यात का येत आहे? आज मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. वाढते प्रदूषण.
औद्योगिकीकरणामुळे हवेचे, पाण्याचे आणि जमिनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 2. जंगलतोड. लोकसंख्येच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे, ज्यामुळे हवामान बदलाला गती मिळत आहे. 3. हवामान बदल. कार्बन उत्सर्जन आणि ग्रीनहाऊस इफेक्टमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, बर्फ वितळत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे आणि नैसर्गिक आपत्ती अधिक तीव्र होत आहेत. 4. प्लास्टिक आणि कचऱ्याचा वाढता वापर. प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्याची विल्हेवाट न लागल्यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. 5. नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर. पाण्याचा अमर्याद वापर, इंधनाचा जास्तीचा उपभोग आणि खनिजांचे अधिकाधिक उत्खनन केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी उपाय. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी खालील उपाय आवश्यक आहेत. 1. वृक्षारोपण करा. अधिकाधिक झाडे लावा आणि त्यांचे संरक्षण करा. वनीकरण आणि पुनर्वनीकरणाच्या माध्यमातून पर्यावरण टिकवले जाऊ शकते. 2. प्रदूषण कमी करा. वाहनांचा कमीत कमी वापर करा, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करा आणि औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना राबवा. 3. पुनर्वापर आणि पुनर्नवीनीकरण. कचऱ्याचे व्यवस्थापन करा आणि शक्य तितक्या वस्तूंचा पुनर्वापर करा. 4. पाण्याचा काटकसरीने वापर करा. पाण्याची नासाडी टाळा आणि पावसाचे पाणी संकलित करा. 5. नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर करा. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करा. निष्कर्ष. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या छोट्या छोट्या सवयींमधून मोठा बदल घडू शकतो. त्यामुळे वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश लक्षात ठेवून आपण सर्वांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.